देशातील अशी पहिली गोष्ट असावी की ज्या वास्तूचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते भूमिपूजन होतं आणि त्याच वास्तूचं उद्घाटन देखील होतं। बाबासाहेबांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पुढाकारानं एक वास्तू तिथं उभी राहिली. त्याचं पायाभरणी बाबासाहेबांनी केली 9 डिसेंबर 45ला. आणि त्याच वास्तूचं उद्घाटन करण्यासाठी देखील बाबासाहेब आले. आज त्या वास्तूची एकदम दुर्दैवी परिस्थिती झालेली आहे. त्या परिस्थितीत सुधारणा व्हावी आणि ते वास्तू राष्ट्रीय स्मारक घोषित व्हावं यासाठी आम्ही प्रेरणाभूमी कृती विकास समिती सातत्याने प्रयत्न करत आहोत। राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवरती चैत्यभूमी आपण जर बघितलं असेल तर निळा महासागर लोटलेला आहे। खरं तर गेल्या 3 दिवसापासून मुंबईच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी हे मुंबईच्या दिशेने वाटचाल करत होते। शिवाजी पार्कच्या मैदानावर सध्या मी आहे आणि या मैदानामध्ये जर बघितलं असेल तर अनेक स्टॉल लागलेले आहे, ज्यामधनं डॉक्टर बाबासाहेबांचं जीवनचरित्र, त्यानंतर त्यांच्यावर लिहिलेले साहित्य, यांचे मोठे साहित्य आणि प्रदर्शनात ठेवण्यात आले। अनुयायी मोठ्या प्रमाणात खरेदी करता ही पुस्तकं आपल्या ज्ञानात भर पडावं अशा पद्धतीचे साहित्य देखील ते घेताना दिसत आहे। मात्र या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं एक लक्ष केंद्रित करणारा एक स्टॉल या ठिकाणी पाहायला मिळतो। तो स्टॉल म्हणजे प्रेरणाभूमी ते प्रेरणाभूमी मनमाड। प्रेरणाभूमी मनमाड हे सांगायचं कारण काय, डॉक्टर आंबेडकर विद्यार्थी आश्रम हा जो मनमाडमध्ये 1945 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भूमीची म्हणजे भूमिपूजन केलं होतं आणि त्यानंतर साधारणतः त्याच आश्रम म्हणजे त्याच वसतिगृहाची त्यांनी उद्घाटन केलं। देशातील अशी पहिली गोष्ट असावी की ज्या वास्तूचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते भूमिपूजन होतं आणि त्याच वास्तूचं उद्घाटन देखील होतं। ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे आणि त्यासाठीच मनमाडमधील काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यासोबत बाबासाहेबांना मानणारा जो वर्ग आहे त्यातील काही पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। ते या चळवळीत आहे की ही जी आश्रम आहे, हा जी प्रेरणाभूमी आहे, जसं येवल्यामध्ये मुक्तिभूमी आहे तशाच पद्धतीची हेरिटेज वास्तू म्हणून मनमाडची म्हणजे ही प्रेरणाभूमी निर्माण होईल यासाठी ते झटताय। शासनाच्या दरबारी ते खेटा घालताय। मात्र सरकारकडनं पावले उचललं जात आहे की नाही, सरकार त्याला प्रतिसाद देतोय की नाही, हे देखील पाहणं महत्वाचं आहे। मात्र या ठिकाणी स्टॉल लावून मोठ्या प्रमाणात सकाळपासून जर बघितलं आपापल्या पद्धतीने अनुयायी आपले मत प्रदर्शित करतायत। माझ्यासोबत सर, तुम्ही कुठून आलात आहात आणि थोडी माहिती सांगा प्रेरणाभूमीची। मी सर्व्हिस निमित्त पिंपरी चिंचवडला जरी असलो तरी देखील मनमाडचा भूमिपुत्र या नात्यानं मनमाडमध्ये बाबासाहेबांनी पाऊल ठेवलं. आणि बाबासाहेबांचं स्वप्न होतं की आपण राजकीय आंदोलनाला जेवढा महत्त्व देतो तेवढं शैक्षणिक आंदोलनाला देखील दिलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पुढाकारानं एक वास्तू तिथं उभी राहिली. त्याचं पायाभरणी बाबासाहेबांनी केली 9 डिसेंबर 45ला. आणि त्याच वास्तूचं उद्घाटन करण्यासाठी देखील बाबासाहेब आले 17 नोव्हेंबर 1951 साली. मगाशी आपण सांगितले की जसं एकाच वास्तूचं भूमिपूजन आणि उद्घाटन आणि त्याच वास्तूला बाबासाहेबांचं नाव आहे, अशी वास्तू एकमेव वास्तू असलेली मनमाडला ती वास्तू आहे. आणि त्या वास्तूपासून प्रेरणा घेऊन इतरांनी देखील शिक्षणाकडे यावं, शिक्षणाकडे वाटचाल करावी. आम्ही हा संदेश घेऊन या चैत्यभूमीवरती आलो आहोत। बाबासाहेबांची ही ऊर्जाभूमी आहे। बाबासाहेबांचा विचार घेऊन इथे अनेक आंबेडकरी अनुयायी घरी जात असतात आणि हाच प्रेरणाभूमीचा विचार देखील आम्ही इथे मांडण्यासाठी आलेलो आहोत की या माध्यमातून प्रेरणाभूमीचा जो मेसेज आहे, तो विचार आहे आणि जी माहिती आहे ती इथल्या आंबेडकरी अनुयायांपर्यंत जावी, ती राज्यभरात देशभरात जावी असा आमचा प्रयत्न आहे। आणि आम्ही सातत्याने प्रयत्न करतो की या भूमीची एक ओळख मनमाड शहराची, नाशिक जिल्ह्यातलं हे मनमाड शहर आहे, या मनमाड शहराची ओळख चांगल्या पद्धतीने व्हावी। बाबासाहेबांच्या विचारांचा हा शहर आहे, हा जिल्हा आहे, कर्मवीर दादासाहेबांचा हा जिल्हा आहे, हा या जिल्ह्याची ओळख चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी आमचा प्रयत्न आहे। आणि प्रेरणाभूमी एक उत्कृष्ट असं माध्यम आहे की ज्या माध्यमातून आंबेडकरी अनुयायी या शहरामध्ये एकवटतील आणि बाबासाहेबांचा जो समतेचा, स्वातंत्र्याचा, न्यायाचा जो विचार आहे तो घेऊन ते पुढे जातील। अगदी बरोबर, भौतिक म्हणाल्याप्रमाणे प्रेरणाभूमीचं भूमिपूजन आणि उद्घाटन आणि त्याला देखील नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं, ही अतिशय दुर्मिळ अशी गोष्ट भारताच्या मनमाड नगरीत घडलेली आहे। काय इतिहास सांगाल तुम्ही याविषयी थोडक्यात? अ, बाबासाहेबांची शैक्षणिक चळवळ उभा केलेली महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये प्रामुख्याने मनमाडमध्ये एक विद्यार्थी आश्रम काढला आणि त्या विद्यार्थी आश्रमाद्वारे ज्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध नव्हती त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध केली। पण आज त्या वास्तूची एकदम दुर्दैवी परिस्थिती झालेली आहे। त्या परिस्थितीत सुधारणा व्हावी आणि ते वास्तू राष्ट्रीय स्मारक घोषित व्हावं यासाठी आम्ही
प्रेरणाभूमी कृती विकास समिती सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि बाबासाहेबांचा वारसा जतन व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहोत. तुम्ही काय सांगाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मनमाड शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकर जवळजवळ 4 वेळेस आलेले आहेत अशा प्रकारची नोंद आहे. 12-13 फेब्रुवारी 1938 साली अखिल JIP कर्मचाऱ्यांचं, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचं तिथे अधिवेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने तिथं मोठं गाजलेलं आहे. ते आता अतिशय त्यांची भाषणं ही अतिशय गाजलेली भाषणं आहेत. समाजाला खूप मोलाचा संदेश त्या ठिकाणी दिलेला आहे. त्या ठिकाणी महिलांची परिषद सुद्धा संपन्न झाली होती. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह 1930 ते 1935 ज्या काळात चालला त्याच्यामध्ये मनमाड हे अतिशय प्रभावी असं केंद्र होतं. चळवळीचं केंद्र होतं, पूर्वी होतं, आजही आहे आणि पुढेही राहावं. आता पुढे ते शैक्षणिक केंद्र व्हावं, ज्ञान केंद्र व्हावं अशा तऱ्हेची आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. बाबासाहेबांनी म्हटलंय, राजकारण जसा तुम्ही रस घेतात तसा पुस्तकात जर शिक्षणात घेतला तर तुमचं जीवन परिपूर्ण होईल. मनीष भाऊ, तुम्ही मला सांगा, शासन दरबारी तुम्ही पाठपुरावा करताय, कितपत यश आलंय तुम्हाला? काय म्हणताय शासन दरबार? शासनाकडनं काय दिलं जातंय? भारतरत्न डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम मी विनम्र अभिवादन करतो. आता जे आपल्या जे प्रेरणाभूमी विकास कृती समितीचे जे पदाधिकारी जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आपली भूमिका मांडली. याच्यावर आम्ही शासन स्तरावर प्रयत्न सुरू केले. साधारण 1-1.5 वर्षापासून आम्ही प्रयत्न सुरू केले. याच्यामध्ये प्रामुख्याने जे आपले अण्णाभाऊ बनसोडे आहेत, त्यांना उपाध्यक्ष आहेत विधानसभेचे, त्यांना आम्ही निवेदन दिले. निवेदनाद्वारे त्यांच्याकडे मागणी केली की तुम्ही ही जी वास्तू आहे हिला तुम्ही ऐतिहासिक दर्जा द्या आणि त्याला प्रेरणाभूमी म्हणून घोषित करा. तर याच्यासाठी आम्ही अण्णा बनसोडे साहेबांना निवेदन दिले. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे. आशिष शेलार जे पुरातत्व विभागाचे प्रमुख आहेत, सांस्कृतिक मंत्री आहेत, त्यांना देखील आम्ही हे निवेदन दिलेले आहेत. त्याचप्रमाणे भारताचे सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजयजी सिरसाट साहेब यांना देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना निवेदनातून मागणी केलेली आहे. तसेच बार्टी असेल, समाज कल्याण विभाग असेल, या सगळे जे शासकीय विभाग आहेत यांना आम्ही निमंत्रणं दिलेली, आम्ही त्यांना निवेदनं दिलेली आहेत. त्यांना सांगितलं की साहेब या वास्तूकडे तुम्ही लक्ष द्या. 3.5 एकर आणि 4 गुंठे ती जागा आहे आणि आता ती आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती जी वास्तू आहे ती अगदी भग्नावस्थेत झालेली आहे. बाबासाहेबांच्या पाऊलखुणा ज्या ज्या ठिकाणी झालेल्या आहेत त्या ठिकाणी ते ऐतिहासिक स्मारक घोषित करावं असा शासनाचा JR आहे आणि त्या JRच्या आधारे आम्ही सगळ्यांना मागणी करतो. माझी आपल्या माध्यमातून शासनाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे सांस्कृतिक न्यायमंत्री माननीय संजयजी सिरसाट साहेब, तसेच आशिषजी शेलार साहेब जे पुरातत्व खात्याचे आणि सांस्कृतिक विभागाचे मंत्री आहेत, त्यांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो, साहेब आम्ही तुम्हाला ऑलरेडी त्याचे निवेदनं दिलेले आहेत, तर आपण तिथे एकदा व्हिजिट करून ती जागी त्या वास्तूची पाहणी करून, ही ऐतिहासिक वास्तू आहे याचं आपण जतन करायला पाहिजे, एवढीच मी आपल्या माध्यमातून या सगळ्यांना मागणी करतो. आपण ते वास्तू जतन करा साहेब आणि त्याच्यापासून हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं नॉलेज केंद्र उभारा, एवढीच मी आपल्या प्रेरणाभूमी कृती समिती तसे सगळे आंबेडकर आणि मनमाडकरांच्या वरती मी आपल्याला जाहीर आव्हानाने निवेदन करतो. खरं तर ज्या पद्धतीने येवल्याच्या मुक्तिभूमीच्या ज्या पद्धतीने वास्तू उभी राहिली आणि म्हणजे भारतभरामधून अनुयायी येत असतात मुक्तिभूमीवरती, त्याच पद्धतीने प्रेरणाभूमीचं देखील अशा पद्धतीचा विचार व्हावा आणि या ठिकाणी ती भव्य दिव्य अशी वास्तू उभी राहावी, जेणेकरून मनमाडमधील या प्रेरणाभूमीचा इतिहास काय आहे हा येणाऱ्या पिढीला कळावा आणि त्याच अनुषंगाने ही तरुण पिढी प्रेरणाभूमीसाठी लढत आहे. शासन दरबारी देखील त्यांनी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली, मात्र शासन याकडे कितपत लक्ष देईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र जोपर्यंत प्रेरणाभूमी उभा राहणार नाही तोपर्यंत हे आंबेडकरी अनुयायी त्यांच्यासोबत आम्ही देखील ठामपणे उभे राहू आणि कशा प्रकारे शासन दरबारी या वास्तूचं भव्य आणि दिव्य वास्तूत रूपांतर होईल याचा देखील पाठपुरावा करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करू अशी अपेक्षा व्यक्त करतो. प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, मुंबई.